करायचं आहे आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी। हे मी पात छान असं धुवून घेतले, धुवून थोडा वेळ सुकवले, म्हणजे त्यातलं पाणी वगैरे सगळं काढल्यानंतर मग मी छान बारीक असं चिरून घेतले। आता मी कढईत तेल टाकले थोडं, त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी मोहरी। मोहरी झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे थोडेसे जिरे, जिरे घातल्यानंतर आपण हे घालूया पात छानपैकी असं तेलामध्ये भाजून घेऊया। छान असं तेलामध्ये भाजून घेऊयात। गॅस पण वाढवायचा आहे, त्यामुळे लवकर शिजेल। एक 10 मिनिट असं वाफवून घ्यायचं तेलामध्ये। त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालूया, अर्धा चमचा हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। छान असं परतून घेऊया। तेलामध्ये छान अशी भाजी परतून झाली। आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया। तुम्हाला जेवढं तिखट खायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता। आता ह्याला लागेल एवढं असं पाणी, शिजेल एवढं पाणी घालूया, म्हणजे 1 वाटी तर घालूया। ह्याच्यामध्ये मी पाणी घातले 1 वाटी आणि अर्धी वाटी मूग डाळ घालूया। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मसूर डाळ घालू शकता किंवा तूर डाळ, जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता हे छान एक 15-20 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया। तुम्हाला आवडते का कांद्याची भाजी अशी? मला तर खूप आवडते, आमच्या घरात सासूबाईंना तर खूप आवडते कांद्याच्या पातीची भाजी, पण माझ्या मुलांना नाही आवडत, म्हणून मी त्यांच्यासाठी टोमॅटोची भाजी बनवणार आहे। तर मग ह्याला झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि एक 10-15 मिनिटं छान शिजवून घेऊया। तर भाजी शिजली काय बघूया। बघू शकताय तुम्ही भाजी किती छान असं शिजली, डाळ वगैरे घातले त्यामुळे छान मस्त चव येणार आहे आपल्या भाजीला। आणि आपण थोडंसं बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट पण घालूया। छान असं परतून घेऊया आणि एक 5 मिनिटं फक्त शेंगदाणे ना मिक्स करूया आणि एक 5 मिनिटं आणि एक वाफ घेऊन द्या, मग आपली भाजी तयार आहे। आता पूर्णपणे भाजी शिजली आहे बघा, किती छान वास सुटलाय ना। मला तर ही भाजी खूप आवडते, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, फक्त पोरांना माझं नाही आवडत, म्हणून मी त्यांच्यासाठी असं मस्तपैकी झटपट होणारी शेंगदाणा चटणी बनवले। तुम्हाला आवडते का शेंगदाणा चटणी? आणि अशा प्रकारे भाजी तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की भाजी कशी झाली ती। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।